गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. बघू शकताय सकाळचे 5:30 वाजलेले होते आणि असा हा 5:30 वाजता माझा दिवस सुरू होतो. तर आता थंडी असल्यामुळे हे अंधारच असतं, किर्र 6 वाजेपर्यंत असं अंधार असतं. तर मग उठल्याबरोबर मी थोडं गरम पाणी, कोमट पाणी करून पिते. जसा वेळ असेल तसा, म्हणजे पितेच रोजच. मग त्यानंतर मी स्वयंपाकाला डायरेक्ट लागते, कारण की मग बसायला वगैरे काही वेळच नसतो. पटकन काय ते पाणी प्यायचं आणि मग सुरू व्हायचं. तर कणिक मळून घेते, नंतर मग भाजीला फोडणी देते. कणिक मळून ठेवली की ती छान मुरते भाजीला फोडणी देईपर्यंत. आणि मग मी बऱ्याचशा भाज्या रात्रीच चिरून ठेवते, जसं की भेंडी, फ्लावर, पत्ताकोबी, ह्या भाज्या ज्या की खराब होत नाही, काळ्या पडत नाही. तर आणि बटाटे किंवा वांगे अशी काही भाजी असतील तर त्या मी सकाळीच चिरते. तर अशा पद्धतीने मी आता भेंडीला फोडणी देऊन घेतली आणि मग त्यानंतर मी करते आता चपात्या. सकाळी सकाळी टिफिन पुरत्या चपात्या मी करून घेत असते. त्यानंतर मग उरलेल्या हे लोक गेल्यानंतर मी बाकीचं करते. तर अशा पद्धतीने मी आता चपात्या लाटून घेत होती पटापट पटापट अशा. सोबतच मिस्टरांचं हे आवरणं चालू असतं. ते 6 वाजेला उठतात, मी 5:30ला उठते. तर अशा पद्धतीने मी चपात्या करून घेतले. चपात्यांबरोबर हळूहळू भेंडी ही शिजत होती. भेंडी फक्त मी तेलात आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन तिला फ्राय करून घेत असते, शिजवत असते. आणि मग त्यानंतर शेवटी त्यात तिखट आणि मीठ घालत असते. तर तीही होत आली होती आणि मग मी दुधाची पातेलीही काढून ठेवत असते. नॉर्मल होतं मग ते फ्रीजमधलं दूध. आणि मग आता भेंडी आपली ही जवळजवळ शिजली, चपात्याही झाल्या. आता मी चहा टाकून घेते. अशा पद्धतीने माझं सकाळी असते घाईघाई सगळी. मग मी इथे आता चहासाठी आलंही काढून घेतलं. रोज अशा पद्धतीने मी आलं टाकून घेते. त्यानंतर मग मी ब्रश करायला घेते, तोपर्यंत चहाही उकळतो. आणि साईड बाय साईड जे भांडी असतात आपली ते रात्रीची घासलेली तेही मी लावून घेत असते. सकाळी खूप धावपळ असते, जोपर्यंत मुलं जात नाही तोपर्यंत खूप अशी धावपळ होते. आता इथे मी मिस्टरांचा टिफिन पॅक करून घेते. चहा उकळतोय, टिफिन पॅक होतोय आणि ब्रशही होतो. म्हणजे एका वेळी मी 3 कामं करते. अशी ही रोजची धावपळ सकाळी सकाळी असतेच. त्याला पर्याय नसतो, सगळ्यांना जायचं असतं, वेळेवर आपल्याला द्यायचं असतं. तर इथं मिस्टरांचा थोडाफार नाश्ता असतो. आता मी इथे सलाड कट करून घेतलं. भाजी चपाती आणि एक सलाड असा मी टिफिन देत असते नेहमी. किंवा मग मुलांना जर दिले तर पोमोग्रानेट मग त्यांनाही द्यायचं, पपई वगैरे असेल तर. इथे भाजी, इथे आता ही राहिलेली चपात्यांची कणिक त्यानंतर करायच्या, हे सगळे लोक गेल्यावर. इथे चहा आता उकळला आहे. आता छान असा गरमागरम चहा गाळून घेते, मग तो आपण पिणार. आता आम्ही दोघंजणं. अशा पद्धतीने हा चहा झालेला आहे. इथे 2 मिनटं बसून चहा घ्यायचा आणि मग पुन्हा आपण पुढच्या कामांना सुरुवात. तर अशा पद्धतीने चहा. चला आता चहा घेते जरासा. त्यानंतर मग आता इथे माझी आंघोळ झालेली होती आज. तर आता मुलांचे टिफिन पॅक करून घेते. मग मुलांना उठवायचं असतं, त्यांचे ब्रश वगैरे चालू असतात साईड बाय साईड. तर त्यांना मग एक भाजी चपातीचा टिफिन, एक शॉर्ट ब्रेकचा टिफिन. आज शॉर्ट ब्रेकला होतं त्यांना बनाना. तर अशा पद्धतीने त्यांचे टिफिन पॅक करून घ्यावे. वॉटर बॉटल भरायच्या असतात. इथे आता टिफिन झाले आहेत पॅक, बॉटल्स भरून घेते. तर अशा पद्धतीने आपली सकाळी बघू शकताय धावपळ असते. मुलं जाईपर्यंत तर बसतेच, बाकी कामं सगळी मग आपली पेंडिंग असतात राहिलेली. आता इथे त्याला आंघोळ घातली, ब्रश झाल्यानंतर आता त्याला दूध देते आहे. मग केस वगैरे विंचरून द्यायचे. दूध गरम करता करता एक काम करता करता दुसरंही करायचं, असं आपलं हे असतं. अशा पद्धतीने आता दूध गरम झालेलं आहे, बघू शकताय. आता थोडं किचनमधून आपण हॉलमध्ये येऊया. किचनचं थोडा वेळ आपली कामं आवरलेली होती, जेवढी हवी सकाळची तेवढी. आता इथे ह्याला सॉक्स घालून घेतले. दीदीच्या वेण्या, तिची ती अंघोळ आणि कपडे घालते, मग तिला आपण वेण्या घालून द्यायच्या. आता निघालो यांना आता स्कूलला सोडायचं.
आणि मग तिथून मग आपल्यासाठी थोडा वेळ काढायचा, अर्धा तास जरा वॉक करते, मैत्रिणींसोबत बोलता बोलता वॉक होतं आणि थोडा सनबाथ मिळतो. अशा पद्धतीने थोडासा मी टाईम काढतो, नाहीतर आपण आपल्यासाठी वेळ अजिबातच काढत नाहीत. थोडा व्यायाम होतो. घरी कसं योगा वगैरे करायला वेळ नसतो किंवा मग एकट्याने योगा होत नाही, तर मग अशा पद्धतीने वॉक करून यावा सकाळी. मग आलो घरी की मग असतो सगळी घरभर पसारा असतो, अगदी किचन, हॉल, बेड, मग कुठला आवरावा असं असतं. तर मग आधी किचन आवरायला घेतलं. आज आंघोळ झालेली होती, नाहीतर आल्यावर आंघोळ करते. तर अशा पद्धतीने किचन काउंटर साफ करून घेतलं. राहिलेल्या चपात्याही त्या आधी लाटल्या, पण ते काही शूट केलं नाही. त्यानंतर होती भांडी घासायची असतात, मग भांडी घासून किचन ओटा साफ करून पुन्हा आपली असतात मग कामं हॉलमध्ये, बेडमध्ये. तर अशा पद्धतीने आता भांडीही घासून घेते. तुमचीही अशीच सकाळी धावपळ असते का, मला नक्कीच कमेंट करून कळवा. आता इथे झाडू, मग नंतर झाडू मारून छान चकचक करून घ्यायचं. यासोबतच मी टी व्हीवर काहीतरी देवाचे मंत्र वगैरे लावून देत असते आणि ते मी ऐकत ऐकत मग आपली कामं होत राहतात. तर अशा पद्धतीने बघू शकताय, घर असं स्वच्छ झाडून घ्यायचं, मग ते पुसायचं असतं. त्याआधी आता झाडू मारल्यानंतर देवपूजा केली. मग देवपूजेनंतर देवपूजेला थोडा एक 10 मिनटं वेळ काढायचा. त्यानंतर होते मग आपले पुन्हा थोडा वेळ, बरंच आपण मी चालून येते पुन्हा. मग घरातही बरीच आवरावर झाली. आता हे कपडे होते, सुकलेले कपडे काढून घेतले. त्यानंतर ते ओले कपडे टाकलेत धुतलेले. आता घड्या घालणं तर ते नंतरच होईल. अशा पद्धतीने कपडे वाळवून झाले. इथे आता मी थोडा बसून चहा घेते. थोडा एक 10 मिनटं पुन्हा मी टाईम किंवा मग थोडासा आराम कमरेला किंवा मग पायांना, हातापायांना, बॉडीला. तर थोडं शांततेत 10 मिनटं चहा घ्यायचा, मग पुन्हा आपलं सुरू. बायकांचं कसं असतं ना, तर बसलं तर आपल्यासाठी, नाहीतर मग कंटिन्यू सुरू असलं तर सुरूच असतो. तर मग कमेंट मात्र नक्कीच करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. तर बघू शकता इथे आता पोचा मारून घेते. मॉपनेच मारत असते. कधीतरी महिन्यातून एकदा लादी घासावी, तेव्हा मग स्वच्छ होऊन जाते अजून. तर अशा पद्धतीने घर पुसून घ्यायचं. झाडून झालेलं होतं. तर मग हे सगळी अशी कामं करता करता 11 कधी वाजतात ते कळत नाही. कधी कधी 12ही होतात. धुणं आणि भांडी जास्त असेल तर मग ते 12 वाजेपर्यंत कामं होतात. त्यानंतर मग अजून पण इस्त्री असतं, घड्या घालणं असतं, बरीचशी कामं असतात बायकांना. तर अशा पद्धतीने हे माझं मॉर्निंगचं रुटीन होतं. सकाळी 5:30 पासून तर 11पर्यंत काय काय कामं चालतात, काय काय धावपळ होते. तर इथे बघू शकताय, तारक मंत्र लावायचा किंवा एखादं देवाचं सॉन्ग वगैरे लावून आपण आपली कामं करायची. अशा पद्धतीने असतं माझं हे रुटीन. बघू शकता इथे 11 वाजले होते. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओला नवीन बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत बाय.